ನಮಸ್ತೆ ಟಿವಿ 20 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. 21 ಏಪ್ರಿಲ್ 2025ರಂದು ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ಕ್ರೂರಿ ಮತ್ತು ನಾಲಾಯಕ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಉಗ್ರರು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಪ್ರವಾಸಿಗರ ಮೇಲೆ ಗುಂಡು ಹಾಕಿ ಕೊಂದು ಬಿಟ್ಟಿರುವ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಇವತ್ತು ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ 2 ನಿಮಿಷ ಮೌನ ಪಾಲಿಸಿ ನಂತರ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ವೃತ್ತದಿಂದ ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದವರೆಗೆ ನೂರಾರು ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮಾಡಿ ಪ್ರಕರಣ ಖಂಡಿಸಿ ಉಗ್ರರ ವಿರುದ್ಧ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸುವಂತೆ ಉಪ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ವೃತ್ತದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಮಾನವ ಸರಪಳಿ ನಿರ್ಮಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿ ವಾಹನ ಸಂಚಾರ तडे हिडिದ್ದು आक्रोश व्यक्तपडिसिದ್ರು. परवा जे झालेल्या पहलगाम जे प्रवासी स्थानावर जे प्रवासी आले गेले होते भारतीय प्रवासी त्यांच्यावर जे आतंकवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज संकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. पण नुसता मोर्चा काढून निवेदन देण्यात हे होणार नाही आहे. की पहलगाममध्ये जे झालेलं आहे ते एक एक हिंदूंना विचारून तू हिंदू काय मुस्लिम म्हणजे धर्म विचारून मारण्यात आलेला आहे. या देशाला एका अब्दुल्लापासून देशाला धोका नाही आहे. या अब्दुल्लाला जे भारताचं खाऊन भारतामध्ये राहून जे अब्दुल्लाला सपोर्ट करतात जे त्याला आश्रय द्यायला लागलेत त्या अब्दुल्लाचा खात्मा पहिला केला पाहिजे आणि तो खात्मा केल्याशिवाय हे आतंकवाद्यांचा खात्मा होणार नाही. आणि ह्याच आतंकवाद्यांच्या याच्यावरती गालावरती जेव्हा भगवा कलर लावून अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न साकार केल्यानंतरच हे असले अब्दुल्ले मारले जातील. आणि ह्या जे पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जे आज यांनी दाखवून दिलेलं आहे की एक एक हिंदूंना विचारलं गेलं की तू हिंदू आहे का मुस्लिम आहे, ते कपडे उतारून ते विचार करून त्यांना मारलेलं गेलेलं आहे. म्हणजे हे त्यांनी प्री प्लॅन तयार केलेलं आहे आणि एक धर्माच्या विरोधात त्यांनी इथं तुम्हाला तू लिंगायत आहे मराठा आहे हे विचारलं गेलेलं नाही आहे. तू हिंदू आहे आणि हिंदू म्हणून बघून मारलेलं आहे. मग आज मी भारतीय नागरिकांना अजून मी त्यांना हे सावधान राहायला सांगतो की तुम्ही जात पांत विसरून सोडा आणि एक हिंदू म्हणून एकत्र या आणि हिंदू राष्ट्रासाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे. एवढेच बोलतो. ಈ ವೇಳೆ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಹಲವಾರು ಹಿಂದೂ ಸಂಘಟನೆಗಳು ಹಿಂದೂ ಸಮಾಜದ ಬಾಂಧವರು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನಾಯಕ ಭೋಸಲೆ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಸಂಕೇಶ್ವರ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.